हॅलो गाईज, वेलकम टू माय डे टू उज्जैन ब्लॉग. आणि आज आपण जाणार आहोत ओंकारेश्वरला. आपली महाकालची पूर्ण दिवस ट्रॅव्हल करून गेला आणि आजचा खूप मोठा ब्लॉग झालेला आहे तो. त्याच्यामुळे आता ओंकारेश्वरचा दुसरा ब्लॉग करणार आहे. आणि सकाळी उठलो इथून महाकाल 3 पट आहे, जिथून आपली बस जाईल आता ओंकारेश्वरला. 250 रुपये जायचं आहे. आणि इथं सगळ्या बॅगा वगैरे ठेवल्या. आता आम्ही इथं नाश्ता करायला आलेलो आहोत. हे का इथं सकाळी सकाळी काय नाही आहे, त्याच्यामुळे इथं आता 2 मागवलेले आहेत पराठं. आणि 2 पराठे घेतून खातून आणि नंतर डायरेक्ट बसमध्ये ओंकारेश्वर. आमची रातभर झोपलो नाही. ओंकारेश्वराला काय दाखवता आला तर दाखवील, बसमधला काहीतरी व्ह्यू. नाही आला तर मग झोपल डायरेक्ट. कालपासून काय खाल्लं नाही. आता पोहा मागवल्या आणि 2 पराठे आणि 2 चाय मागवल्या. 2 नाही, एकच पराठा. एकच पहिला पराठा मागवला, नंतर सेकंड बघू. म्हणजे पोहा मस्त लागतात. आज चाय मागवतो. चालू झाले आणि झोपला. पाय ठेवला जागा नाही. या तर माझं राहायच नाही, पण 2 पाय ठेवला सुरू केलेली आहे. अरे यार, पाय ठेवला जागा नाही. आता 4 तास कुठं बघू, दाखवतो पुढे काय. यार सुरुवातच बघा कशी झाली. गरमी नको दाखवू पण नको. चेहरा 5 तास लागले जेवायला. 4 तास सांगलेला, 5 तास लागले जेवायला. आणि बसलो बघा बघा. ओंकारेश्वर किती किलोमीटर आहे मंदिर इथून? मंदिर गेला दाखवतो. झोपलेलो मस्त 2 तास झोपलेलो. काय दाखवायलाच भेटणार नाही. झोपलेलो उचलेलं आहे. खूप आहे. आता लॉकरमध्ये ठेवतून आणि जातून दर्शन घ्यायला पहिले कपडे घालून. कपडे चेंज करतून कुर्ता घाललेला आहे, कुर्ता घालतून लगेच ठेवला आहे. आता बॅगा ठेवल्या. हा शर्ट घातला. हा शर्ट मस्त आहे. आता एकदम हवा बिवा जावासाठी आहे ना. इथं खूप गरमी आहे. लिटरली 5 तास ट्रॅव्हल केला आम्ही. 4 तास आम्हाला बोललो होतं, 5 तास ट्रॅव्हल केला. पण येता ना 5 ते 6 तास आता पकडून यावायचा का बाबा. इतकं टाईम लागेल आपल्याला, असा टाईम लागेल असं आहे. आणि आता एंट्री मारली. आम्ही शर्ट घातला. एकीने घातला परत धोतर. एकी दाखव. हा चांगला तर का भारीच आहे. ही एंट्री आहे. इथून सरळ लावायचं आहे. बघा पुढला जवळ गेल्यावर दाखवतो तुम्हाला समज. आता थोडासा काहीतरी खातून इथे आणि वरती जातून बोटिंग पण करायची आहे. सगळं दाखवतो. बघू प्रॉपर एक ब्लॉग बनवतो आता. चला बाय बाय. मेरे को तो अच्छा वाला दे अभी. पावर वाला दे. पावर वाला दे. उसमें पावर नहीं है. देखो नहीं पावर नहीं. पावर वाला दे. ए गिरा दे इसने कुत्ते ने. ये बघ पावर वाला. कितना आपका? हाँ 60 रुपये. तो सोडे का वाटर कैसा? खाली प्लेन सोडा वो नहीं बेचते. प्लेन सोडा नहीं बेचते. इतना इसमें आता है. इतना ही आता है इसमें. 30 रुपये. ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग तुमच्या समोरच दिसतंय ते स्वामी शंकराचार्यांचा पुतळा. हा मोठा यो. The crazy view. That's the crazy view of Omkareshwar.
सही आहे. आधी दर्शन घेऊन येऊ, नंतरला बोटिंग करणार आहो. बघू, बोटिंग तो करणी आहे बॉस. हीट खूप आहे, हवा पण आहे. बोटिंग तर करायची आहे. बघा तिचा क्रेझी व्ह्यू, खूप भारी व्ह्यू आहे. पब्लिक दर्शन घेऊन आलेली आहे. हे साईड संपलं, हे साईडला इतका काय नाही. द मोस्ट ऑफ म्हणजे रील्स किंवा याच्यावर ब्लॉगिंगला बघायला भेटतो, तर हा व्ह्यू बघायला भेटतो आपल्याला. चलो चलो, चलते रे. दर्शन घेऊया. किती टाइम लागेल माहिती नाही. 2 ते 3 तास लागतीलच तरी अंदाजे. बघू, बाहेर ते 2 डायरेक्ट लाईन आहे, म्हणजे डायरेक्ट सोडतं असं एकाला विचारलं आम्ही, ते बोलले. आता बघूया आतमध्ये जाऊन कसं काही सीन आहे ते कळेल आपल्याला. दाखवतं आतमध्ये तर कॅमेरा घेऊन देत नाही. बघूया. आलेला ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग समोरच आलेला. आता इथून सरळ लावावं लागेल. ठेवलेली आहे डायरेक्ट व्ह्यू ऑफ ज्योतिर्लिंग. इथून लाईन लागतात. तुम्हाला लाईन लागतात. थांबा, हा बघा लाईव्ह दर्शन ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग. VIP साठी थांबलो. आता बघू VIP दर्शन होते का. हा मंदिर आहे. बघू आता, जर VIP झाला तर चांगली गोष्ट आहे. VIP लाईन घेतलेली आहे. आता 300 रुपये तिकीट भरला. ममलेश्वरला जायचं. हां ममलेश्वरला नंतरला जाऊया. ही VIP लाईन आहे, ही आहे आपली नॉर्मल लाईन. गाभारा बघा असा आहे. दर्शन झालेलं आहे. आता VIP घेतली 300 रुपयात, पटकन झालं दर्शन. कसं दर्शन कसं झालं? मस्त झालं एकदम. धक्काबुक्की काय नाही. आता मामलेश्वरला चाललेलो आहोत. चालले आहोत मामलेश्वरला. Ah, crazy view. सुपर व्ह्यू आहे. चालल्यात बोटिंग करायला मामलेश्वर. 4 स्पॉट. धोतर घालू. बघा, गंगा स्नान करणे आहे. नर्मदा. मस्त एकदम स्पॉट आहे. चला चलो. धोतर. हा काय स्पॉट आहे, एक नंबर.
खूप भारी आहे. आता आमची बोट सुरुवात झाली आहे. सो आम्ही 4 स्पॉट ते आम्हाला दाखवायचं डिसाईड झालं. त्रिवेणी संगम, तो स्टॅच्यू शंकराचार्याचा, ममलेश्वरला उतरणार आणि मध्ये वैकुंठ टेम्पल आहे का ते दाखवणार. क्रेझी स्पॉट. वन साइड. हाँ झाडाच्या मागे आहे तो विष्णू भगवान. क्रेझी व्यू आहे, क्रेझी व्यू. राजा मान जाता महल. राजा मर गया. राजा मर गया. मर गया. राजा मर गया. हे बघ ना, शिवपिंड आणि त्रिशूल बघ. आता आपली होडी स्टँडला लागेल. 4 स्पॉट दाखवून झालं आता स्टँडला. आता इथून उतरा. हे बघा मस्त एकदम वाटला. क्रेझी. व्यवहार. तर आम्ही मामलेश्वरला चाललेलो आहोत. जोपर्यंत तुम्ही ओंकारेश्वरचं दर्शन झाला, जोपर्यंत तुम्ही मामलेश्वरचं दर्शन होत नाही तोपर्यंत ओंकारेश्वरचं दर्शन पूर्ण होत नाही. आता आम्ही मामलेश्वरबद्दल काय बोलते. मामलेश्वर आणि ओंकारेश्वर मिळून एक ज्योतिर्लिंग आहे. हा. जोपर्यंत आणि दर्शनाला की दोन्ही पण दर्शन घेतलं तरच ते कम्प्लीट होतं. हां, पूर्ण ज्योतिर्लिंग. ज्योतिर्लिंगचा एक कम्प्लीट होता. हां, तर आता आम्ही मामलेश्वरला चाललो. मामलेश्वर. तर चला आता वरती दाखवतो तुम्हाला काय आहे ते दर्शन कसं घेतो ते बघू. जर व्हिडिओ काढायला भेटली तर व्हिडिओ काढूच आपण. तर मस्त स्पॉट आहे. चला बाय. तर आता मामलेश्वर मंदिरला. हा बघा, हा मामलेश्वर मंदिर आहे. चप्पल काढली. चप्पल. मामलेश्वर ज्योतिर्लिंग. मामलेश्वर मार्ग झालेला आहे. आता बाहेर चाललेला आहोत.
वापसीचा प्रवास. चला अशा प्रकारे ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग पण आपला कम्प्लीट झालेला आहे. आणि हा आहे वापसीचा प्रवास. ही लाईन गेली आहे ओंकारेश्वरला आणि इकडे गेले आहे तो इकडे गेला मामलेश्वरला. इकडे लाईन गेली आहे ते ओंकारेश्वरला गेली आहे. आणि आता इथून रिक्षा पकडून स्टँडवर जाऊन लगेच घ्यायला लागेल आपल्याला. आता बाहेरला आलेलो आहोत, बस स्टँडला चालू आपण आणि आता इंदोरसाठी निघणार आहोत. इंदोर आता बस स्टॉपला चालू इंदोरसाठी. चलो बाय बाय ओंकारेश्वर मामलेश्वर. गाईड चाललो इंदोरला. खाते 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 बस खाते. आता इंदोरला जाईल स्टेशनला थोडं आम्हाला. आता बघू विजयनगरला सोडेल. विजयनगरवरून स्टेशनला जावं लागेल. आणि स्टेशनवरची रूमला हॉटेल रूमला आणि नंतरला इव्हिनिंग वेळ आणि बाहेर. चला बाय बाय.